लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भुयारी मार्ग सध्या धोकादायक बनला असून पावसामुळे जमा झालेल्या भुयारी मार्गावरील पाण्याचा निचरा होत नसल्याने भुयारी मार्गाच्या मधोमध पाणी साचून राहतं। गाळ आणि पाणी यामुळे भुयारी मार्गात शेवाळ निर्माण होऊन वाहने घसरण्याचं प्रमाण वाढलंय। याशिवाय भुयारी मार्गात लाईट अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे भुयारी मार्गात गडद अंधार असतो। यामुळे वाहनधारकांची डोकेदुखी वाढली तर दिवसा आणि रात्रीच्या वेळी वाहने घसरून होणाऱ्या अपघातात वाढ झाली आहे। त्यामुळे अनेक जण जखमी झालेत। याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बार्शीकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आल्यामुळे वाहनधारकांना भुयारी मार्गातूनच गेल्याशिवाय पर्याय उरला नाही। त्यामुळे भुयारी मार्गातून जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकांवर आली आणि याबाबतच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। लातूर शहरातला उड्डाणपुलाखालील भुयारी मार्ग सध्या वाहनधारकांसाठी डोकेदुखी बनत चाललाय। शहरातल्या या उड्डाणपुलाखालच्या भुयारी मार्गामध्ये नेहमी अंधार असतो आणि त्या भुयारी मार्गामध्ये पाणी साचलेलं असतं। त्यामुळे वाहनं जी आहेत ते अनेक वेळा स्लिप होऊन या ठिकाणी अपघात घडत आहेत। आपण पाहू शकतो या पद्धतीनं जर पाहायला गेलं तर या भुयारी मार्गामध्ये नेहमी अंधार असतो आणि या अंधारासोबतच जे पावसाचं पाणी जे आहे त्या ठिकाणी पावसाचं पाणी निघून जात असल्यामुळे या ठिकाणी साचून राहतं आणि त्यासोबतच जर पाहायला गेलं तर वरून देखील या ठिकाणी पावसाचं पाणी वाहनधारकाच्या अंगावर पडतं आणि खाली जमिनीवर देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलेलं असतं। त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत जी आहे ती या ठिकाणी करावी लागते आणि या भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूला येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोन्ही बाजूला जर पाहायला गेलं तर अशीच परिस्थिती आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या भुयारी मार्गामध्ये पाणी साचल्यामुळं दररोज लहान मोठे अपघात जे आहेत ते दररोज होतात। काही वेळा या ठिकाणी गाड्यात पाठीमागून जोरदार धडक होऊन या ठिकाणी दोघांमध्ये किंवा दोन वाहनधारकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद देखील होतात। मात्र संबंधित प्रशासनाचं याकडे लक्ष सध्या झालेलं नाही आहे। कारण का तर या भुयारी मार्गामध्ये नेहमी पाणी साचतं आणि नेहमी पाणी साचत असल्यामुळं वाहनधारकांना दररोजची ही डोकेदुखी बनत चाललेली आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराज चौकातचा वरील रस्ता जो आहे तो बंद झाल्यामुळे जुने जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाण्यासाठी हा एकमेव पर्याय जो आहे तो वाहनधारकांजवळ आहे। त्यामुळे कुठं ना कुठं वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कसरत जी आहे ती करावी लागते आणि मोठ्या प्रमाणात जर पाहायला गेलं तर या ठिकाणी सायंकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात अपघात या ठिकाणी होतात आणि सायंकाळच्या वेळी या भुयाराच्या मधल्या भागामध्ये हे जे पाणी आहे ते पाणी साचून राहतं आणि हे पाणी साचून राहत असल्यामुळं अनेकदा या ठिकाणी वादविवाद देखील वाहनधारकामध्ये होताना दिसतात। मात्र या पावसाचं जे पाणी आहे ते पावसाचं पाणी या ठिकाणाहून निघून जाण्यासाठी काही या ठिकाणी पर्याय शिल्लक नाही आहे। त्यामुळं कुठं ना कुठं लातूर शहरातील या प्रशासनानं या उड्डाणपुलाखालची जी वाहतूक आहे ती वाहतूक सुरळीत करण्यासाठी किंवा या भुयारी मार्गामध्ये जे पाणी साचते ते पाणी कुठं ना कुठं निघून जाईल या पद्धतीची सोय करावी अशी मागणी जी आहे ते सगळ्या वाहनधारकांकडून होत आहे। आणि लवकरात लवकर कारण पावसाळा आता सुरू झालेला आहे आपल्याकडे उशिराचा होईना पण मात्र जोरदार पाऊस पडल्यानंतर या ठिकाणी परिस्थिती गंभीर बनण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनानं वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे। कॅमेरामन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.